तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक मिनी ब्लॉगमध्ये। हा जो लुक आहे तो रिक्रिएट केला आहे हिरामंडी वेब सिरीज, जो सर्वात जास्त ट्रेंडिंगला होता। सॉरी, खूप लेट झालं ट्युटोरियल ब्लॉग अपलोड करायला। त्याचा रिझन आहे की कंटिन्यू बिझी शेड्यूल होता, त्यानुसार बघता बघता आपला बिफोर आफ्टरचा व्हिडिओ कंप्लीट झाला। ते एक सटल असा सुंदर मेकअप होऊन तुमच्यासमोर रेडी आहे। तुम्ही मला सांगा की आय मेकअप अँड लिपस्टिक कशी दिसते। वाव, मला तर खूप आवडलं, कारण की असं सटल मेकअप खूप छान वाटतं। बट इतका सटल हा मेकअप नाही, ग्लास फिनिशमध्ये मेकअप आहे। तो तुम्हाला कंप्लीट लुक झाल्यानंतर समजणारच आहे। व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्ही एक मेकअप आर्टिस्टची काय धावपळ होती। ऑलमोस्ट मेकअप रेडी झाल्यानंतर ना मग आम्ही एक हँडला मेहंदी होती, मेहंदी काढायची विसरली आमची। मग त्यामुळे आम्ही क्विक इझी हॅक करत होतो। आपलं कुंकूचं पेस्ट होतं ते, आणि त्यानुसार आम्ही हँडला करत होतो। आणि मी सांगितलं पण होतं, आता एकदा हँडला लावलं तर ते आपण फेसला हात लावू शकत नव्हते। तेजू खूप हसत होते, कॉमेडी होत होती, कारण असं काहीतरी हे क्विक आपण काहीतरी करतो, मग तेव्हा काहीतरीच वेगळं होतं। मग आता तुम्ही पुढे बघा, समजेल तुम्हाला। मग इथून जे बिफोर आफ्टरचे जे व्हिडिओ होते ते आम्ही कंप्लीट करून घेतले, आणि असे काही व्हिडिओज होते ते मी जे रॉ व्हिडिओज आहेत तेच मी ॲड केलेले आहेत। असं काही कट वगैरे करून असं काही ॲड केलं नाही। असंच आम्ही बिफोर आफ्टरचे व्हिडिओ घेतले। हेअर खूप शॉर्ट होते, कर्ल्स केल्यानंतर आणखीन शॉर्ट होणार होते, तर एक्सटेन्शन लावावंच लागणार ऑफकोर्स। आणि जे आम्ही कुंकूचं लेपन लावलं होतं ते तितकं रेडनेस आला नाही आम्हाला हवा तसा, त्याच्यामध्ये मिक्स होतं। मग त्यानंतर ना आम्ही एक स्केच घेतलं, स्केच पेन आपलं, त्याच्यातली रिफिल काढली बाहेर जे असतं स्पंज टाईप, आणि डायरेक्ट तेच घेऊन मी इथं कलर करण्याचा प्रयत्न करत होते। तुम्ही बघा की एक परफेक्ट व्हिडिओसाठी, फोटोसाठी आपल्याला काय काय करावं लागतंय, तर इथं तुम्ही पाहिल्यानंतर समजेल की मी काय करते, माझी काय धावपळ। मला हेच टेन्शन होतं की कसं होतं शूट, परफेक्ट शूट व्हायला पाहिजे आणि परफेक्ट फोटोज यायला पाहिजे, ह्याच उद्देश असतो। आणि ह्या सगळ्याची तयारी 2-4 दिवस तर आधी करावं लागते। प्रॉपर प्लॅनिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि हे इनडोअर शूट होता त्यामुळे तितकं काही नाही, घरीच आपलं शूट केलं तरी चालेल। आणि आम्ही सेटअप मांडला होता, सगळा व्यवस्थित होतं। फ्लावर्स वगैरे तुम्ही पाहिलंच असेल सर्वांनी की इंस्टाग्रामला किती धुमाकूळ माजलेली आहे हिरामंडीच्या शूटने। आणि आता याच्या रिलेटेड जे पण काय रील्स आहे शॉर्ट, ते मी यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये ॲड करू शकत नाही। त्याचं रिझन आहे की लोगोज वगैरे असतात, त्यामुळे कॉपी राईट येतात, त्यामुळे मी ॲड केलेलं। जर तुम्हाला पाहायचंच असेल की लुक्स बिफोर आफ्टरचे रील्स, अनदर रील्स, भरपूर काही रील्स, पिक्चर्स जे आहेत ते तुम्हाला हे सर्व काही श्वेता मस्के मेकओव्हर ह्या इन्स्टाच्या पेजवरती पाहायला भेटतील। आणि तुम्ही बघा, अगदी नॅचरल लाईटमध्ये हे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, तर खूप छान। हे जे आहे BTC व्हिडिओ आहेत जे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे, आणि हे तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यामध्ये भेटणार आहे इंस्टाग्रामवरती। आता तुम्ही बघा, वाव, हे वॉक स्लो मोशनमध्ये बघाल ना तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती, तुम्हाला इतकं आवडेल ना। खूप छान, खूप भारी रील्स आलेले आहे, शपथ तुम्हाला खूप आवडेल। आणि जे पण कोणी यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। आणि हा ब्लॉग मिनी ब्लॉग नाही म्हणणार, मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। आणि त्याच्यानंतर ना शूट चालू असताना सुद्धा एक मेकअप आर्टिस्टला खूप गरज आहे की दुपट्टा ठीक आहे का, फ्लावर्स ठीक आहे का, ज्वेलरी ठीक आहे का। तुम्ही म्हणाल मेकअप आर्टिस्टची अशी का अवस्था झाली, मी का असं व्यवस्थित आली नाही, एक साधा पंजाबी ड्रेस का घालून आली, ह्याच्या पाठीमागं पण रिझन आहे। ऑलरेडी मॉर्निंगला मी ऑर्डर करून आले होते, आमचं
दुपारच्या टाईमला, इव्हनिंगला पण नाही, दुपारच्या टायमिंगला शूट होता. ऑलरेडी ब्राईड करून आले होते आणि ब्राईड करून आल्यानंतर घरी जेवण वगैरे थोडंसं काम होतं, ते पुन्हा करून घरचं आवरून पुन्हा नंतरनं शूट होता. त्यानंतरनं परत नंतरनं संध्याकाळी क्लायंट येणार होते. तर तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड. आपला जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करू आपण. तर फोटोज असे आले होते आणि व्हिडिओज असे आले होते, तुम्ही बघू शकता BTS व्हिडिओमध्ये. आणि खूप छान. आणि जे फोटोग्राफर आहेत ते कोऑपरेटिव्ह असल्यानंतर आपलं शूट खूप छान होतं, आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नसते. किती तुम्हाला पाहायचं हेअर लेंथ किती शॉर्ट हेअर होते, शोल्डरपर्यंत हेअर होते. आणि त्याला मी कर्ल्स केले तर ते पूर्ण नेकपर्यंत नेकच्या पण वर जातात. ऑलरेडी शोल्डरपर्यंत होतं. मग त्याच्यानंतरनं हे असे बसून असे रील्स घेतले, फोटोज घेतले. आणि हे फ्लावरचं रोज पेटलचं हे आहेच. मग त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटतंय. आणि बसलेले जे रील्स तुम्हाला पाहायचे असेल तर ती नक्कीच तुम्हाला इंस्टाग्रामवरतीच पाहायला भेटेल. हे जे फोक आहे, फोक आम्ही व्हिडिओमध्ये छान दिसतं, असं थोडंसं धुवा धार असेल तर मग तेच असं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी करत होते. माझी मेहनत होती. एक फोटो परफेक्ट यायला पाहिजे, एक व्हिडिओ व्यवस्थित यायला पाहिजे, त्यानुसार मी प्रयत्न करत होते. कारण की इतकी आपली मेहनत असते, इतका आपला वेळ गेलेला असतो, ते जर व्यवस्थित झालं नसेल तर ऑफकोर्स सर्वांचा मूड ऑफच होतो. बट माझ्यासोबत तसं कधीच झालेलं नाही, कारण की माझी मेहनत असतं, माझं हार्डवर्क असतं, माझं प्रॉपर प्लॅनिंग असतं, हेच म्हणावं लागेल. अगदी व्यवस्थित होतं. आणि माझे जे पण काही रील्स राहतात, पोस्ट राहतात, ते सर्व काही मेहनतीनुसार व्यवस्थित होतात. आणि हे काही धुवाधार काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी हे ठेवून देण्याचा प्रयत्न केला शेवटी. आणि ऑफकोर्स आता शूट थोडा संपत आला. तुम्ही बघू शकता बसून कसं आलेत. वाव, तुम्ही बघा किती सुंदर वाटतोय. आणि नंतर हे दुपट्टाचं वगैरे ॲड केला आम्ही, खूप सुंदर वाटत होतं. तर काही फोटोज वगैरे होते, नंतर आम्ही फोटोज घेतले. आता हे सगळं आता डिटेलमध्ये जर तुम्हाला पाहायचं आहे ते तर मी सांगितलं कसं केलं, काय केलं वगैरे. तर आता याच्यामधले मेन जे रिझल्ट म्हणावं लागेल, मेन जे रिझल्ट आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती श्वेता मस्के मेकओव्हर ह्या इंस्टाग्राम पेजवरती जायचं आहे. आणि तिथं तुम्हाला स्क्रोल केल्यानंतरनं तिथं हिरामंडीच्या शूटचं तुम्हाला फोटोज, व्हिडिओज सगळं काही दिसणार आहे. आणि हे कसं वाटलं तुम्ही सांगा. तर थोडीशी झलक मी एंडिंगला दाखवलेली, कसं वाटलं नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.